नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक विश्वासेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ANM GNM नर्सिंग स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन. मोठ्या मेंदूची कार्य कोणते आहेत? फंक्शन ऑफ सेरेब्रम. तर बघूया. तर मेंदूच्या कॉर्टेक्सकडून अनेक महत्त्वाची कार्ये केली जातात आणि ही सर्व कार्ये 3 मुख्य प्रकारात मोडतात. तर 3 मुख्य प्रकार कोणते ते आपण बघणार आहोत. तर पहिला आहे हायर सेंटरची कार्य कोणती आहेत ती बघूया. ठीक आहे. फंक्शन ऑफ ॲट्रिब्यूट टू हायर सेंटर्स कोणती आहेत? तर पहिला आहे बुद्धिमत्ता, दुसरं आहे हायर सेंटरचं कार्य बुद्धिमत्ता आहे स्मरणशक्ती, मेमरी. म्हणजे हे कार्य अतिशय क्लिष्ट आहे कारण यामध्ये पूर्वीचे आलेले सर्व अनुभव नोंदवून ठेवून पुढील वेळेस योग्य ठिकाणी त्याचा उपयोग करायचं कार्य करतं. विचारशक्ती, थिंकिंग. ठीक आहे. रिझनिंग व शिक्षण ही सर्व हायर सेंटरची कार्य आहे. रिझनिंग व शिक्षण ही सर्व हायर सेंटरची कार्य आहे सेरेब्रमची. त्याच्यानंतर आहेत मेंदूचे वेगवेगळे भाग जे आहेत त्यांची काम कोणती आहेत किंवा कार्य कोणते आहेत ते बघूया. तर ललाट विभाग किंवा फ्रंटल बोन, त्याचं कार्य काय आहे? तर याला कपालखंड असेही म्हणतात. या लोबद्वारे ऐच्छिक स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण राखले जाते. या ठिकाणाहून आज्ञावहक मज्जातंतू निघतात व ऐच्छिक स्नायूंना आज्ञा पोचवल्या जातात. मेंदूच्या दोन्ही अर्धगोलार्धात ऐच्छिक स्नायूंना आज्ञा सोडण्यासाठी जो भाग आहे त्यास मोटर एरिया असे म्हणतात. ही जागा प्रिसेटल गायरसमध्ये असते. डाव्या अर्धगोलातील मोटर एरिया शरीराच्या उजव्या भागातील ऐच्छिक हालचालींवर नियंत्रण ठेवते, तर उजव्या अर्धगोलातील मोटर एरिया शरीराच्या डाव्या भागातील ऐच्छिक स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण ठेवते. या भागाकडून बोलण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्नायूंच्या हालचालींवरही नियंत्रण ठेवले जाते. मोटर एरियातील खालच्या भागाकडून वरच्या भागातील स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण ठेवते, तर वरच्या भागाकडून खालच्या भागातील स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण ठेवले जाते. तर कपालखंड किंवा फ्रंटल लोब हे कार्य करते. ठीक आहे. ऐच्छिक स्नायू जे आहेत त्यांच्या हालचालीवर नियंत्रण राखले जाते. या ठिकाणाहून आज्ञावहक जे मज्जातंतू निघतात व ऐच्छिक स्नायूंना आज्ञा पोहोचवण्यासाठी जातात. ठीक आहे. हे त्याच्यानंतर मेंदूच्या अर्धगोलातील ऐच्छिक स्नायूंना आज्ञा सोडायला पाहिजे ना, आदेश एक प्रकारचा जो भाग आहे त्याच मोटर एरिया असं म्हटलं जातं. ही जागा प्रिसेटल गायरसमध्ये असते. ठीक आहे. आज्ञा सोडण्याची जी मोटर एरिया आहे ही जागा कुठे असते? तर प्रिसेटल गायरसमध्ये असते. डाव्या अर्धगोलातील मोटर एरिया ही शरीराच्या उजव्या भागातील ऐच्छिक हालचालीवर निर्णय ठेवते किंवा नियंत्रण ठेवतं, तर उजवा गोलातील मोटर एरिया शरीराच्या डाव्या भागातील म्हणजे ऐच्छिक स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. या भागाकडून बोलण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्नायूंच्या हालचालीवरही नियंत्रण ठेवलं जातं. मोटर एरियातील खालच्या भागाकडून वरच्या भागातील स्नायूंच्या हालचाली नियंत्रण ठेवते, त्या वरच्या भागाकडून खालच्या भागातील स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण ठेवले जाते. त्याच्यानंतर परायटल लोबचं काय कार्य आहे? तर या लोबद्वारे त्वचा व त्याखालील भागाकडून येणाऱ्या संवेदना समजून घेऊन त्याचा अर्थ लावला जातो. परायटल लोब काय करतो? तर या लोबद्वारे त्वचा व त्याखालच्या ज्या भाग आहे त्यातून संवेदना समजून घेऊन त्यांचा अर्थ लावला जातो. या भागाच्या संवेदना येतात त्या सेन्सरी एरिया असे म्हणतात. ही एरिया पोस्ट सेंट्रल गायरसमध्ये परायटल लोबच्या सेरेब्रल कॉर्टेक्समध्ये असते. शरीराच्या सर्व भागातून संवेदना ते येतात. हे जी लास्ट टाईम जी आकृती दाखवली तुम्हाला त्या आकृती, मी आता इथे आकृती नाही आहे पण ही सोबतची आकृती जी दिली होती लास्ट टाईम त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी देखील शरीराच्या उजव्या भागातील संवेदनांचे आकलन मेंदूच्या डाव्या अर्धगोलात, तर शरीराच्या डाव्या भागातील संवेदनांचे आकलन मेंदूच्या अर्धगोलात होते. त्यानंतर आहे टेम्पोरल लोबचं काय कार्य आहे? तर टेम्पोरल लोब काय करतं? तर लॅक्टिस सर्कसच्या खालील बाजूस श्रवण केंद्र आहे. कानाकडून येणाऱ्या ध्वनी लहरींची संवेदना ग्रहण करतो टेम्पोरल लोब. ठीक आहे. म्हणजे संवेदना ज्या आहेत त्या ग्रहण करायच्या, समजून घेणे, त्याचा अर्थ लावण्याचे कार्य या ठिकाणी होते, म्हणून त्याला श्रवण क्षेत्र किंवा ऑडिटरी एरिया असे म्हटलं जातं. टेम्पोरल लोबमध्ये पुढील बाजूस मध्यमेकडील आतील बाजूस चव आणि वास या संवेदनांचे आकलन होते. मेंदूच्या डाव्या आणि अर्धगोलाचे सेरेब्रल क्वार्टर जो भाग आहे त्या क्वार्टरवर असणाऱ्या सेंट्रल सर्कलच्या खालच्या बाजूस आणि लॅक्टस सर्कलच्या वरच्या भागातील विशिष्ट क्षेत्राला ब्रोकाज एरिया असेही म्हणतात, कारण या ठिकाणी वाचा केंद्र असतो, स्पीच सेंटर ज्याला म्हटलं जातं. याच कारणाने शरीराच्या उजव्या अर्ध्या भागास पॅरेलाइज झाल्यास व्यक्तीला बोलता येत नाही. जे उजव्या भागाला जर पॅरेलाइज केला
तर व्यक्तीला बोलता येत नाही. काय कारण आहे? कारण त्याचं वाचन सेंटर किंवा स्पीच सेंटर जे आहे ते तिथे असते ब्रोकास एरियामध्ये. ठीक आहे. बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व, शिक्षण, स्मरणशक्ती, सामाजिक व लैंगिक आचरणावर ललाट विभाग फ्रंटल लोबचे नियंत्रण असते. ठीक आहे. त्यानंतर आहे ऑक्सिपिटल लोब काय कार्य करतं. तर ऑक्सिपिटल लोबचं कार्य आहे, याला या ठिकाणी दृश्य क्षेत्र म्हणजे व्हिज्युअल एरिया आहे, ही एरिया ऑक्सिपिटल लोबच्या टोकाशी असून या ठिकाणी डोळ्याच्या जो आतील पटलावर पडलेल्या प्रतिमेच्या संवेदना स्वीकारून समजून घेतल्या जातात, त्याचा अर्थ लावला जातो. म्हणजेच या भागाकडून पाहणे व पाहिलेल्या गोष्टीचे आकलन करून घेण्याचे कार्य जे आहे ते ऑक्सिपिटल किंवा पश्चकरोटी विभाग, ठीक आहे, ते करतो. त्यानंतर मेंदूचा सर्वात आतील थर, हा थर काय करतो, तिसरा जो आहे तो, हा थर करड्या रंगाचा आहे कारण तो मज्जापेशीने बनलेला आहे. या थरामध्ये बेजल गॅंग्लिया असतात. या बेजल गॅंग्लियाकडून काय होतं, त्या ऐच्छिक स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण कार्यास मदत होते. याच भागात जर इजा झाल्यास तर पार्किन्सन्स हा आजार होतो. बेजल गॅंग्लियाकडून शरीर सांगाड्याच्या मसलचा मसल टोन मेंटेन केला जातो असे समजले जाते. या थरात अतिमहत्त्वाची सेंटर्स आहेत. मेंदूचा सर्वात आतील थर जो आहे हा थर करड्या रंगाचा आहे कारण तो मज्जापेशीने बनलेला आहे. या थरामध्ये बेजल गॅंग्लिया असतात. ह्या बेजल गॅंग्लियाकडून काय होतं, तर ऐच्छिक स्नायू म्हणजे बेजल गॅंग्लियाकडून काय होतं, तर ऐच्छिक स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण कार्यास मदत होते. याच भागात जर इजा झाल्यास पार्किन्सन्स हा आजार होतो. बेजल गॅंग्लियाकडून शरीर सांगाड्याच्या मसलचा मसल टोन मेंटेन केला जातो असे समजले जाते. या थरात अतिमहत्त्वाचे सेंटर्स आहेत. तर त्या सेंटर्समध्ये थॅलॅमस ही जागा मज्जापेशीने एकत्रित तयार करून म्हणजे एकत्रित येऊन तयार झालेल्या पुंजक्याने बनलेली असल्याने तिचा रंग करडा आहे. ठीक आहे. थॅलॅमस याचा आकार लंबगोल आहे. हे मेंदूच्या सर्वात आतील थरात असून कॉर्पस कोलोझमच्या खाली मध्य मेंदूच्या वरील बाजूस आहे. याच ठिकाणी मेंदूचे दोन अर्धगोल जे आहेत ते एकत्र येतात. यामध्ये विशिष्ट काम करणारी महत्त्वाची केंद्रके न्यूक्लाय म्हणजे न्यूक्लाय आहेत. शरीराच्या सर्व भागाकडून येणाऱ्या संवेदना प्रथम गॅलमसकडे येतात व नंतर पॅरायटल लोबच्या सेन्सरी एरियाकडे जातात. येथे वेदना, स्पर्श, दाब, तापमानाचा किंवा ढोबळ संवेदनांची जाणीव ती आहे ते थॅलॅमसमध्ये होते. त्याच्यानंतर हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस हे थॅलॅमसच्या खालील पुढील बाजूस आणि पियुषिका म्हणजे पिच्युटरी ग्लॅन्ड जे आहे पिच्युटरी ग्रंथीच्या वरील बाजू असून हे मज्जापेशींचे अनेक पुंजके एकत्र येऊन बनलेले असल्याने याचा रंग करडा आहे. ठीक आहे. हायपोथॅलॅमसचा यामध्ये विशिष्ट काम करणारे भरपूर केंद्रे आहेत. हायपोथॅलॅमस ही पिच्युटरी ग्रंथीच्या पाठीमागील घडाशी म्हणजे लोबशी मज्जातंतूंनी तर पुढील घडाशी रक्तवाहिन्यांनी जोडलेली आहेत. या संपर्काद्वारे हायपोथॅलॅमसचे पिच्युटरी ग्रंथीकडून स्रवल्या जाणाऱ्या हार्मोन्सवर नियंत्रण राखले जाते. त्यानंतर स्वायत्त मज्जा म्हणजे संस्थेमार्फत ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मोफत हायपोथॅलॅमस शरीरातील सर्व इंद्रियाच्या कार्यावर नियंत्रण ठेवते. ठीक आहे. म्हणजे जी ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे त्या ऑटोनॉमिक सिस्टीममार्फत हायपोथॅलॅमस शरीरातील सर्व इंद्रियाच्या कार्यावर नियंत्रण ठेवते. कारण ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचा सर्वात अधिक भाग हा हायपोथॅलॅमसमधील केंद्रकाने बनलेला आहे. हायपोथॅलॅमसमध्ये तापमान नियंत्रण केंद्र म्हणजे हीट रेग्युलेटिंग सेंटर आहे. तसेच लहान तहान भूक नियंत्रण केंद्र व जलसंतुलन केंद्र आहे. तर अशा प्रकारे आहे मोठ्या मेंदूची जी कार्य आहेत ती येतात. हे थॅलॅमस आहे आणि हे हायपोथॅलॅमस आहे. आणि मेंदूच्या सर्वात आतील थरातलं जे काय आहे हा थर करड्या रंगाचा बनलेला आहे तर तो हे कार्य करतो. त्याच्यानंतर हे ऑक्सिपिटल लोब आहे, टेम्पोरल लोब आहे, पॅरायटल लोब आहे. मेंदूच्या वेगवेगळ्या भागांची जी वेगवेगळी भाग होती त्यांची ही कार्य ऑक्सिपिटल, पॅरायटल, फ्रंटल लोब. आणि मोठ्या मेंदूमध्ये हायर सेंटरची जी कार्य आहेत ती इथे सांगितलेली आहेत. अशी मेंदूमधील जे वेगवेगळे भाग आहेत त्याची वेगवेगळी तुम्हाला कामं करायची आहेत. बनवताना तुम्हाला जेव्हा तुम्ही नोट्स किंवा हे करणार तर 3 तुम्हाला मुख्य प्रकार त्याचे लिहायचे आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला लिहिताना कसं करायचं आहे, तुम्ही एक असा ॲरो बनवा. हायर सेंटरची इथे कार्य लिहायचे आहेत, मेंदूच्या वेगवेगळ्या भागांची इथे कार्य येतील आणि मेंदूच्या आतील भागाचे कार्य
असं चार्ट डायग्राम तुम्ही छानपैकी बनवायचं आहे आणि त्याच्यानंतर डायग्राम बनवून त्याचं छानपैकी एक्सप्लेनेशन द्यायचं मी दिलं नाही आहे, पण तुम्ही छानपैकी लिहू शकता अशा प्रकारे. तर हा ANM आणि GNM जे नर्सिंग स्टुडंट आहेत, ॲनाटॉमी फिजिओलॉजी GNMवाल्यांना फर्स्ट इयरला बायोसायन्समध्ये हा प्रश्न विचारला जातो. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.